ज्या प्रकारे आपण नवीन मतदार एनरोलमेंटसाठी आपण दिशा युवा एन घेतलं होतं मिशन, आपण त्याच प्रकारे आता आम्ही मतदान वाढवण्यासाठी मिशन डिस्टिंक्शन आपण सुरू केलेलं आहे। त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये यावर्षी नागपूर जिल्ह्याचं मतदान 50% आपल्याला न्यायचं आहे, कारण मागच्या इलेक्शनमध्ये 19च्या इलेक्शनमध्ये फक्त 54% होतं। त्यासाठी कमिशनचे जे निर्देश आहेत त्याच्यामध्ये काही मोठ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आणि काही छोट्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला बूथ लेवलच्या करायच्या आहेत। तर आम्ही हे ठरवलं आमच्या टीमने की प्रत्येक हप्त्यामध्ये एक मोठी ॲक्टिव्हिटी आपण करणार आहे। त्याचाच अनुसरून आज एक आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा आमचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये 7500 लोक 7500 लोक येऊन एकाच वेळेस प्लेज घेईल आणि इलेक्शनचे धडे याच्यामध्ये घेईल। ते आपण बघता बॅकग्राऊंडमध्ये सुरू आहे। त्याच्यानंतर आम्ही सायक्लॉथॉन, मॅरेथॉन, कॉलेजमध्ये जाऊन आम्ही अवेअरनेस कॅम्पेन घेत आहोत, यूथ कनेक्ट सारखे कार्यक्रम घेतो आणि छोट्या लेवलचे कार्यक्रम म्हणतात आम्ही बूथ लेवलला जाऊन ज्या आम्ही ॲनालिसिस केला की कोणत्या बूथवर कोणत्या एरियामध्ये मतदान 10% 20% झालं, तिथे पण जाऊन आम्ही लोकांना मोटिवेट करणार आहे। आणि हे सगळं आमचं त्याला आम्ही इलेक्शन प्लॅनर असं म्हणतो, त्यानुसार आमचा स्वीप प्लॅन सुद्धा डिस्ट्रिक्टचा बनलेला आहे। आणि आता शेवटचे 10-12 दिवस राहिलेले आहे इलेक्शनला 19 तारखेच्या आधी। त्यामुळे मी सगळ्या नागपूरकरांना विनंती करतो की दहा नागपूर मतदारसंघ आणि रामटेक मतदारसंघातले सगळे जे मतदाता आहे त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन सगळ्यांना, आपल्या घरातल्या लोकांना, आपल्या आई वडिलांना घेऊन, आपल्या आजी आजोबांना घेऊन, आपल्या मुलांना घेऊन आणि सगळ्यांना घेऊन आपण जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून नागपूरला आमच्या डिस्टिंक्शनमध्ये पास करावं, हे सगळ्यांना माझी विनंती आहे। 75% डिस्टिंक्शन पास होण्यासाठी सगळ्या जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही अभ्यास करायला लावताय, ठिकठिकाणी पाठवताय आणि नियोजन केलं जातं? नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं कोणतेही काम आपण सिन्सिअरली केलं पाहिजे। तर मग इलेक्शन राहो की आमचं रोजचं ऑफिसचं काम राहो, आम्ही पूर्ण सिन्सिअरिटीने आमची टीम म्हणजे कलेक्टरपासून तर तलाठीपर्यंत, जिल्हा परिषद सीओ पासून तर ग्रामसेवकापर्यंत, CP सरांपासून ते पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत, कमिशनर सरांपासून त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यापर्यंत सगळे लोक आमच्या स्वीप ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहे। आणि आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी 19ला जाऊन मतदान करावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अजून सांगतो की 75%च्या वर आपल्याला मतदान ह्यावेळेस नागपूरला करून दाखवायचं। आणि मला असं वाटतं की ते जर सगळ्यांनी ठाणलं तर जरूर शक्य आहे, नागपूरकर करून दाखवू शकतात। ट्रेनिंग तर आम्ही अधिकाऱ्यांची ट्रेनिंग चालूच आहे आणि लोकांना आम्ही जाऊन कनेक्ट, आता कारण आता सगळं बॅलेट पेपर वगैरे झालेलं आहे, आता असली इलेक्शनचं आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे आम्ही रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विविध ठिकाणी विविध घटक त्यांच्याशी संवाद साधून विविध माध्यमातून आम्ही प्रचार इलेक्शनमध्ये 19 तारखेला मतदान व्हावं यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करतो। थँक्यू।